लाल उद्धव ठाकरे. हो, संजय भाऊ देशमुख. मोदी साहेबांसारखं कोणच राजकारण कुठं केलं नाही. रोड केले गडकरीने 2 कोटीचे केले 3 कोटीले विकले. उद्धव ठाकरे साहेब जे शेतकऱ्याचे कैवारी आहेत तर एक मुख्यमंत्री कैवारी नाही. जे मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्या नोकऱ्या का बंद केल्या यांनी. मॅडम यावेळेस आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे. आम्हाला महागाई तर आणखीन याच्यापेक्षाही झाली चालते, पण आम्हाला मोदी पाहिजे. लोक म्हणतात काही बी पण मोदीलाच मतदान करतात. मग हवा मोदी आणला आहे. वाशिमचं वारं आहे संजय देशमुख. हे जे काही आता भ्रष्टाचारी लोकांचा जे भरणा आहे बीजेपी मध्ये हे संपायले पाहिजे. ज्यावेळेस मुख्यमंत्री बनल्या त्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. हे अच्छे दिन कब आएंगे, कुठे गेले. उद्धव ठाकरे विजय होणार. भावना गवळी हो, त्यांनी केलं नाही काय. काही नाही केलं. काय कमी केलं सर्व दिलं शेतकऱ्याला. आणि इड्या मागं लागतात म्हणून हे पक्ष सोडून तिकडे चालले ते. नाही आम्ही काही काम पडलं तर काय नांदेड मध्ये जायचं का. जिचा नवराच कर्तृत्वाला नाही तर ती बाई कशी कर्तृत्वानं राहील. 180च्या वर मोदीच्या सीटा येणारच नाहीत. आज कास्तकाराचे ते पैसे खा लागले आणि तिकडे जाऊन मजा मारा लागले. आज हे माणूस ईडी लागलेला आहे, याच्यावर भ्रष्टाचार आहे. याला तुम्ही पक्षात घेता. कोण आहे मग भ्रष्टाचारी. हे पहिलं चॅलेंज आहे तुमचं. एक नंबर बढिया. पहिलं चॅनल आहे की तुम्ही जनतेत गेले. उद्धव ठाकरे. राम राम मंडळी, आज लगावतीची टीम पोहोचलेली आहे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये. आत्ता आपण आहोत वाशिममध्ये. वाशिममधल्या रिसोड नाक्याजवळ त्या लोकांना, त्या ग्रामस्थांना विचारूयात त्यांचा कल कुणाकडे आहे. सध्या राज्यामध्ये, देशामध्ये राम मंदिराचा मुद्दा तापलाय, महागाईचा मुद्दा तापलाय. या सगळ्या मुद्द्यांवरती यांचं काय म्हणणं आहे, यांचा कल कुणाकडे, हे कुणाला निवडून देणार आहेत पाहूयात. उद्धव ठाकरे. हो, संजय संजय भाऊ देशमुख. भाऊ देशमुख. उद्धव ठाकरे संजय भाऊ देशमुख. गद्दार लोक आमच्याकडे कोणीच मतदान करत नाही. अच्छा. हो, हिंगोलीहून उमेदवारांना त्याला कोणी मतदान करत, त्याला ओळखत बी नाही कोणी. अच्छा. उद्धव ठाकरे. तुम्ही? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. अच्छा अच्छा. ओनली मोदी. हा? ओनली मोदी. ओनली मोदी. मोदी साहेबांसारखं कोणच राजकारण कुठं केलं नाही. अच्छा. आता लोक कोणी राहुल गांधीनं काय केलं, राजीव गांधीनं काय केलं, इंदिरा गांधीनं काय केलं. ओनली मोदी. मोदी सरकार. बस मोदी सरकार पाहिजे, बाकी कोणतंच नाही पाहिजे. का बरं, काय केलं मोदींनी? मोदी साहेबांना जे केलं ते कोणच केलं नाही. रोड आहेत, हे रोड आतापर्यंत आम्ही तर जिंदगीत पाहिलेच नाही. आधी नव्हते काँग्रेसच्या काळात. काँग्रेसच्या काळात हे रोड नव्हते, खड्डे फड्डे. पण 25 वर्ष झालं तुमच्या भावना गवळी खासदार आहेत तिथल्या. भावनाताई होत्या, भावनाताई चांगल्या आहेत, आज बी चांगल्या आहेत, काही विषय नाही. आता त्यांना तिकीट दिलं नाही. नाही दिलं तर चालते. आता राजश्री पाटलांना दिलं. हेच काम करणार आहेत मोदी साहेब. पण खासदार तुमच्या उमेदवार महायुतीकडनं, भाजपकडनं, शिंदे गटाकडनं राजश्री पाटील उमेदवार आहेत. असू द्या ना, नौख्या असल्या तरी चालते. आम्हाला उमेदवाराचं घेणं नाही, आम्हाला पाहिजे मोदी. मोदींच्या चेहऱ्यावर तुम्ही मतदान करणार. हा बिलकुल, आम्हाला मोदी पाहिजेत. बाकी विषय खतम. बाकी विषय खतम. हे काँग्रेसमध्ये कोण आहे, नेता कोण आहे, पंतप्रधान कोण होणार आहे, आम्हाला सांगा ना तुम्ही. अहो त्याचं हेच नाही आहे ना. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे तुम्ही सांगू शकता का? नाही. चेहरा नाही म्हणून मोदी आहे आम्हाला. मोदी. रोड केले गडकरीने 2 कोटीचे केले 3 कोटीले विकले. टोल नाके भरा. मोदी साहेबांनी केलं ते काँग्रेसवाल्या कोण झालं नाही, कोणा झालं नाही. त्या मोराचे देसाई कोणी बी नाही झाला. गरीब आले कंट्रोल फ्रीमध्ये. वाशिमचा विकास काय झाला 10 वर्षात, आतापर्यंत काही काम नाही झाला. वाशिमचे रोड नाही बनवले. 25 वर्षांपासून तुमच्या खासदार आहेत की भावना गवळी. भावना गडी आतापर्यंत काही कामच नाही केलं त्याला. आता कशाला आणा त्याला निवडून. तुम्ही मोदींना बघून तुम्ही कोणाला संधी देणार? मोदीने जे केलं ते काँग्रेसवाले नाही, कोणाची ताकद नाही. हो, पण तुमच्या उमेदवार महायुतीकडनं राजश्री पाटील आहेत की. असू द्या ना नौखे. आम्हाला फक्त मोदी साहेब पाहिजे. आम्हाला मोदीच पाहिजे. आम्हाला संजय देशमुख पाहिजे. आता आमचा काही काम केलं नाही त्याने. आता याच्यामध्ये वाशिम मध्ये शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, अटल बिहारी वाजपेयींना म्हणलं तर ग्रामीण पासूनचा शहर लोक रस्ता. आता मोदी साहेबांनी एवढं काही केलं, पण ग्रामीण जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मेन विषय म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे.
शेती कितीतरी टक्के पाण्याखाली नाही आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हा विदर्भामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही, शेतकऱ्याला 3-4 पिकं घेता येणार नाही, तोपर्यंत शेतकरी सुखी राहणार नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना हा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. समजले का? याकरिता नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्यात जास्त लोकसभेचे जे आहेत उभे उमेदवार जे कोणी असो, त्यांनी वाशिमचा जो प्रश्न आहे पाण्याचा, तो पाण्याचा प्रश्न हा सोडवायला पाहिजेत. जेणेकरून वाशिमच्या ज्या जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत, या विदर्भातले शेतकरी आहेत, ते कमीत कमी वर्षाचे 3 पिकं घेऊन त्यांचे प्रश्न हे करू शकते, सोडू शकते. तुम्ही दरवेळेस विदर्भातला मतदार, विदर्भातली जनता दरवेळेस निवडून देता कुणाला? कायम विदर्भाचा अनुशेष भरून काढला जात नाही, विदर्भाचा विकास होत नाही, विदर्भात शेतकरीच्या आत्महत्या सर्वात जास्त आहेत. यवतमाळ जिल्हा तुमच्या शेजारचा टॉप आहे याच्यामध्ये. आता मग शेतकऱ्याचा जोपर्यंत शेतकरी आत्महत्या का करणार? कारण की त्याच्यापाशी एकच पीक असते, रबरी पीक. तो म्हणजे सोयाबीन घेतल्याच्या नंतर ज्याच्याकडे विहीर आहे तो आपला गहू पेरणार. त्याच्यानंतर तो काय करणार? शेतकरी तेवढा ज्याचा मुनाफा असते, तेवढ्या मुनाफ्यामध्ये ते वर्षभर त्याचं चालवते. पण अगर त्याला 3 पीक घेतले त्यानं, तर 3 पीक घेतल्याच्या नंतर तो 3 पिकामध्ये एकामध्ये अगर त्याला 60,000 उरेल, दुसऱ्यामध्ये 60,000 उरेल, तिसऱ्यामध्ये 60,000 उरेल, तर त्याचं वार्षिक ते उत्पन्न त्याला चांगलं मिळेल. पण अगर एकाच या शेतकऱ्याला एका याच्यात 60,000 मिळतील तर ते वर्षभर काढणार कसा शेतकरी? तर त्याच्यासाठी जे काही उमेदवार आहेत त्यांनी वाशिम जिल्हा जे आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न हा गरजेचा आहे, सोडवणे गरजेचं आहे. आणि वाशिममध्ये असे काही रस्ते आहेत जे अजून काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये. उद्धव ठाकरे साहेब जे शेतकऱ्याचे कैवारी आहेत, तर एक मुख्यमंत्री कैवारी नाही. ठाकरे साहेब जे शेतकऱ्याचं भलं करतील ते कोणीही करणार नाही. गोरगरिबाचे जे सर्व्हिसचे जे प्रश्न आहेत, जे मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्या नोकऱ्या का बंद केल्या यांनी, हे फक्त याचं कारण त्यांना विचारण्याची ताकद ठेवण्याची हे. कारण की सगळं गोरगरीब पूर्ण शिक्षणमध्ये घेत आहेत की कोणत्या याच्यातून, कोणत्या घटकामधून कोणते शिक्षण घेत आहेत मुली आणि मुलं सुद्धा. पण यांच्या गोरगरिबाच्या सर्व्हिस त्यांनी का कमी केल्या? गॅस 100 रुपयामध्ये देऊन 1200 रुपये, 1500 रुपये त्यांची किंमत वाढवली. हे काय केलं त्यांनी त्यांच्यासाठी? मॅडम, यावेळेस आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे. आम्हाला संजय भाऊ देशमुख. आतापर्यंत भावनाताई होत्या, भावनाताईने काय विकास केला नाही. ना आम्हाला यावेळेस खासदार करायचं त्यांना. आश्वासनं सर्वच मॅडम चांगलेच कामं करतील ते. आम्हाला अपेक्षा उद्धव साहेबांकडून भरपूर आहेत. हा सहकार्य केलं, जगवलं आम्हाला. काय केलं म्हणजे सगळं काय म्हणलं ते दिलं. घरं दिले, दारं दिले, अजून काय पाहिजे? या लोकांना काय दिलं? आम्हाला काहीच दिलं नाही. आम्हाला मोदीने सगळं दिलं, कपडे सगळं दिलं, पैसे दिले, शेतकऱ्याला पण दिले. काय पाहिजे अजून? आम्हाला एवढं मोठं सहकार्य आहे, आम्हाला मोदीच पाहिजे. वा, राहुल गांधीने लय कामं केली ना. कोणती कामं केली? लय केले. कोणती कामं केली? आपल्या याचे किमा काढल्या त्यानं, त्याच्यात माहिती सगळ्या. हे मोदीने काय केलं? सगळं इथून टाकलं. ते काका तर म्हणतात मोदीनेच केलं सगळं. त्या काकाला जगवलं असेल. सगळ्यांना थोडे दिलं. काय दिलं? मोदी अजिबात पाहिजे नाही. 4 पैसे दिले, अजिबात पाहिजेत नाही मोदी. तुमच्या खासदार होते की 5 वेळेस शिवसेनेच्या भावना गवळी, हो. त्यांनी केलं नाही काय? काय नाही केलं, काहीच नाही केलं. राज्यामध्ये बदल पाहिजेत आता. कसले बदल? मोदी व्यतिरिक्त. मोदी व्यतिरिक्त राज्यामध्ये, देशामध्ये हो. कोण पाहिजे मग? मोदी नाही तर कोण पाहिजे? ते तर सध्या सांगता येणार नाही, परंतु मोदी नकोय. मोदी नकोय. आणि इथल्या तुमच्या भावना गवळी खासदार होत्या 5 वर्ष, आता त्यांना तिकीट दिले नाही. आता राजश्री पाटलांना दिलंय महायुतीकडनं, त्यांना मत देणार तुम्ही? नाही. नाही का बरं? उत्तमराव देशमुखला मशालला देणार. मशालला देणार? उत्तमराव देशमुखांना, संजय देशमुखांना देणार का बरं? त्यांनी काय आश्वासनं दिली? आश्वासनं नसतील दिली तरी मी बदल होणं महत्वाचं मानतो. की काय बदल झाले पाहिजे तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघामध्ये बदल झाले. जे काही लोक निधीनं निवडून दिलेला व्यक्ती आहे हे पळपुट्या नसला पाहिजे, तो स्थायिक असला पाहिजे. आणि हे जे काही आता भ्रष्टाचारी लोकांचा जे भरणा आहे बीजेपी मध्ये, हे संपायले पाहिजे. अच्छा, आता राजश्री पाटील इथल्या नाहीयेत म्हणून तुम्ही मतदान करणार नाही त्यांना?
त्यांचं माहेर आहे की त्या तर इथल्या लेख आहे? मी पक्षाच्या वतीने मतदान करणार आहे. मी सेनेचा माणूस आहे. मी सेनेच्याच माणसाला मतदान करेन. मग इथं दोन्ही सेनेचेच उमेदवार आहेत. हा, एकनाथ खडसे हा बंडखोर आहे. एकनाथ शिंदे त्याला मतदान नाही करू शकत. नाही. हो, का बरं? काय राग आहे तुमचा? तो पळणारा व्यक्ती आहे. स्वार्थाच्या संगे तो धावणारा आहे. हा. आज ते गुवाहाटीला जाऊन बसला होता, त्यावेळेस राज्यामध्ये कृषी मंत्री पण नव्हता हा. आणि शेतकऱ्याचे त्याच्यामुळे हाल केलेले आहेत. एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजित पवार असेल, हे चोर लोकांचा भरणा आहे. भ्रष्टाचारी लोक आहेत. आज कास्तकाराचे ते पैसे खा लागले आणि तिकडे जाऊन मजा मारा लागले. मोदीच पाहिजे. मोदी पाहिजे. मोदी का पाहिजे. बरं? कारण मोदीनं चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मोदीच हवा आहे. कोणती 5 चांगली कामं सांगा मोदींची? राम मंदिर बनवलं, 370 हटवली, हा. CAA लागू केला अच्छा. आणि सर्जिकल स्ट्राईक केली. हा. आणखीन काय पाहिजे? आता या 4 कामांचा तुमच्या लोकसभा मतदारसंघात काय फायदा झाला? आमच्या इथं नाही फायदा आला, पण त्यानं देशासाठी जे केलं ते खूप चांगलं काम केलेलं. राम मंदिर केलं. हो, बेरोजगारी आली त्याचं काय? बेरोजगारी तर ते सर्वांसाठी झाली, पण महागाई आली त्याचं काय? महागाई तर आणखीन याच्यापेक्षाही झाली चालते, पण आम्हाला मोदी पाहिजे. महागाई आली तरी चालेल तुम्हाला? चालते. अच्छा, राम मंदिर पाहिजे, महागाई आली तरी चालेल. मंदिर पाहिजे, आणखीन काशीचं मंदिर पाहिजे. मोदीने काय कमी केलं? सर्व दिलं ना, शेतकऱ्याला दिलं. हा, मोदीचे येईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे असा माणूस आहे की तो एक नंबरचा माणूस आहे. त्यानं कोरोना काळामध्ये सर्व लोकांना साथ दिली अच्छा. आणि ज्यावेळेस तो मुख्यमंत्री बनल्या त्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. अच्छा. अजून बीजेपीच्या सरकारनं कर्ज माफ नाही केलं. अच्छा. आणि शेतकरी आहात? हो, अच्छा. कुठल्या गावातले? आसोलाच्या आगीत. अच्छा. आणि तुमच्या आपले खात्यात पैसे नाही आले का? पहिले मोदीच्या आपलं उद्धव ठाकरेच्या काळात आले ना. आता मोदी पाठवतात ते नाही आले? 1 रुपया नाही आला अजून. नाही. 2000 रुपये देते ते. सोयाबीनले काय भाव दिला? 4000 रुपये भाव आहे सोयाबीनले. उद्धव ठाकरेनं ज्यावेळेस सोयाबीनले 6000 भाव दिला, 7000 दिला, आता 4-4.5 रुपये भाव नाही. हा. काय देते मोदी? अच्छा. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सीट येतील यावेळेस जास्त. आता ते काका म्हणतात महागाई आली तरी चालेल. महागाई कशी आहे? शेतकरी माती चालली. या महागाईला काय करता? सांग बा, कंटोरचं दुकान. काय काय काय? महागाईने गरीबाचे लोक मरतील ना. महागाई सर्वात मोठा प्रश्न आहे. बेरोजगारी, महागाई हे लय महत्वाचं आहे. माणूस जगते का मंदिरावर? हा. तिथले पुजारी जगतात, त्याने देणगी येते. हा. इथं शेतकऱ्याला काय? काय? काही नाही ना, मालाला भाव नाही. असं नुकसान होते. पाणी येते, पाऊस येते, सगळं नुकसान होते. त्याचं काय भेटते? भावना गवळी होत्या 5 वर्ष खासदार तुम 5 वर्ष आले, त्यांनी 5 वर्षात काहीच विकास नाही केला. फक्त त्याचे पोट भरले आणि इड्या मागं लागतात म्हणून हे पक्ष सोडून तिकडे चालले ते. अच्छा. बाकी दुसरं काय? त्या भावना गवळीने काय केलं? 25 वर्ष निवडून आली ती. 5 वर्ष सारखी काय विकास केला तिनं? काय विकास केला? काहीच नाही केला. विकास केला असता तर तिच्या मागे जनता असती ना. तुम्ही आवाज नाही केला? आम्ही आवाज करायचा काय? ती आता पक्ष सोडून गेली, गद्दार झाली, ती गद्दारासोबत गेली. तिच्यासाठी काय आवाज करायचा? ती पळणारच होती नाही वेळा. राहुल गांधी नाही, कोणीच नाही. त्या मोदीनं कुत्रं जरी उभं केलं हा. तरी येणार ते कुत्रच निवडून. आखरी भारताचा पंतप्रधान मोदीच होणार. हा. अजून दुसरा टर्न मारल ते. हा. हे लिहून घ्या म्हणा. दुसरा अजून याच्या बादचा बी मारते. अच्छा. लोक म्हणतात काही बी, पण मोदीलाच मतदान करतात. का बरं? काय कारण असेल? काय म्हणजे लोक तशीच येत आहे. कशामुळं? लोक म्हणजे बोलतील काही बी, पण येणार मोदीच. अहो, ते एक दिवस तुमचा महाराष्ट्र गुजरातकडे नेऊन हल्ला, पूर्ण गुजरातचा फायदा करणार आहे. तुम्हाला कळत नाही. ज्यावेळेस काँग्रेसचं राज 50 वर्ष चाललं होतं, तेव्हा असं करत करत गेलं काँग्रेस राज. आता एकदम शून्य झालं. तसं बीजेपीचं एक दिवस राज्य शून्य होणार आहे. ध्यान ठेवा. अजून एक टर्न बाकी आहे. अजून एक टर्न बाकी आहे. त्याच्या बादचा अच्छे दिन आने वालेच नाही. हे म्हणतात का इंडियावाले या उद्धव ठाकरे पंतप्रधान जाहीर करा. आम्ही या मशाला आजच मतदान करतो. जसं हो हो, नाही पंतप्रधान कोण खासदार नाही. महामंडळ आम्हाला शेतकऱ्यासाठी उद्धव ठाकरे चुकलं की त्यानं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो म्हणून जबाब दिला. मोदीनं काय केलं? आमच्या कशामध्ये मोदी सरकारनं बाहेरचे क्षेत्र ऐका, हे मोदी सरकारनं काय केलं? आपलं बाहेर मजबूत बनवलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता भाव देणं त्याने संकल्प केला का? हे लोक म्हणतात महामंडळ आम्ही उद्धव ठाकरेचं मतदान, पण त्याचं उद्धव ठाकरे म्हणून जाहीर करावं आघाडीचा उमेदवार म्हणून, इंडिया आघाडीचा. हे जसं मोदी आहे तसं मोदीच्या नावावर 25% मतदान पडणार आहे. उमेदवार चोर असला तरी या समजा की आझादीच्या काळात दुसरा पहिला पंतप्रधान मोदीच आहे. हो, मग आता तिसऱ्यांदाही 400 पार होणारच. 400 पार होणार. होणार
400 नाही होणार. 15 लाख तुमच्या खात्यात टाकतो मग ते 15,000 नाही टाकले मोदी त्याला 400 पार 400 करतील का? 400 खासदार निवडून 400 पार तर नाही पण 290 95 400 जवळपास जातील ते. हा. हो अच्छा 180च्या वर 180च्या वर सीटा जाणार नाही ते मी सांगतो तुम्हाला चॅलेंज देतो. सांगा. हा 180च्या वर ज्याची सीटा येणारच नाही तर कॅमेऱ्यात बघून सांगा. 180च्या वर मोदीच्या सीटा येणारच नाही तर हा. तो म्हणतो 400 पार नाही तो तडीपार आहे. आमच्या वाशिमचं वार आहे संजय देशमुख. संजय देशमुख इकडे आमच्या- राजेश पाटील का नाही? नाही आमच्या इकडे ते बाहेरचा उमेदवार इथे लादला. इथला स्थानिक उमेदवार आहे संजय देशमुख. त्यालाच आम्ही देणार. अच्छा हा. आणि राजेश पाटील स्थानिक नाही आहेत? नाही आहेत. माहेर आहेत की त्यांचे हे? बाहेर आहे पण आज ते नांदेडचे आहेत ना. नांदेड दिलेलं आहे ना. ते काय इथं रहिवासी थोड्याच राहणार आहेत. अच्छा दिलेलं आहे म्हणल्यावर असं थोडीच असतं. माहेरवाशी नाही की त्या नाही आम्ही काही काम पडलं तर काय नांदेडमध्ये जायचं का? येऊन बसतील की इथं ते वास्तव्य करतील की? बसणार आहेत. आम्ही त्याची हिंगोलीचे त्याचे पती होते ते आम्हाला माहिती आहे. हा. तेच नव्हते भेटत तर इथे ती बाई काय भेटणार आहे. अच्छा हा कोणाला देणार? संजय देशमुख. अच्छा देशात कोणता नेता पाहिजे तुम्हाला? हा देशात कोण राहुल नेता? गांधी. राहुल गांधी हा. का बरं? ते एक युवा नेता आहे हा. आणि त्याच्या याच्यामध्ये जे भ्रष्टाचारी जे म्हणतात ना मोदीच भ्रष्टाचारी आहे. सर्व लोक त्याच्याकडे चाललेले आहेत. इकडे ईडी लावतात आणि ते भ्रष्टाचाराला ते घेतात. म्हणजे भ्रष्टाचार कोण आहे हे जनतेला सर्व कळालेलं आहे. त्याच्यामुळं राहुल गांधी पाहिजे. आता विरोधी पक्षात पण भ्रष्टाचारी नेते आहेतच की. हो तर मग भ्रष्टाचारीच ते का घेतात? त्यांनी घ्यायला नाही पाहिजे ना. त्यांनी तिकीट द्यायला नाही पाहिजे ना. सत्य देत नाही मग हे विरोधाला का घेतात? आज हे माणूस ईडी लागलेला आहे याच्यावर भ्रष्टाचार आहे. याला तुम्ही पक्षात घेता. कोण आहे मग भ्रष्टाचारी? मोदी सरकार आहे. भ्रष्टाचारी ही मोदी सरकार आहे. अजित पवार गेले काय प्रफुल्ल पटेल एकनाथ शिंदे हे सर्व त्याच्या याच्यात चालले ना. आता ते काका म्हणले असं बोलतात कॅमेरावर पण नंतर मत मोदीलाच देतात. नाही देत ना. नाही देत आम्ही. तुम्ही कोणाला देणार? आमचं मत पक्क झालेलं आहे संजय देशमुख. अहो आतापर्यंत त्याने सांगितलं की अच्छे दिन आएंगे. हाँ. ये अच्छे दिन कब आएंगे? कुठे गेले? कब आएंगे? आए आज थे क्या? 15 वर्षापूर्वीपासून सांगेल होतं. हा अच्छे दिन आएंगे. नाही नाही ते तर एक 10 मिनिट वर्ष एक झालंय. मिनिट हा. साधारण लोकांसाठी गॅस दिलाय 700 रुपये. हा. 1100 रुपये भरायले. सबसिडी बंद. हा. सर्वच काही बंद केलं. हा. आणि म्हणजे 2 पैसे देता आणि 12 पैसे काढता. हा. म्हणजे मजूर मेला, हा. शेतकरी मेला. कोण आहे याच्यात नाही. मग त्याच्यासाठी कशासाठी आम्ही राहुल गांधीला देऊ? 2000 रुपये टाकतात. हा आता ते देता कशाले? त्याच्यापेक्षा मालाले भाव द्या ना. आज 4000 रुपये सोयाबीन विकून राहिले. याला तर भाव द्या. 2000 रुपये कशाला देता? काय भाव असतोय? काय सगळ्या मशीना काढल्या. सगळे काँग्रेस हे आपले काय म्हणतात कारखाने काढले. आहे का मजुराला काय नोकरी आहे का कोणाला? काही एवढे शिकले पोरं यांना नोकरी आहे का? कधी दिली का? मला सांगा. सर्व नोकरी बंद आहे. आणि एक तर शाळा बंद केल्या. गव्हर्नमेंटच्या शाळा बंद केल्या आणि तुमच्या खाजगी काढल्या. अरे या लोकांनी कुठे पैसे भरायचे द्यायच्या फी? काय वाशिमचं काय वार आहे? वाशिमला देशमुख संजय देशमुख. संजय देशमुख. हो 100. तुमचा कल कोणाकडे? संजय देशमुखकडे. का बरं काय कारण आहे? कारण म्हणजे मॅडम मला सांगा की या 10 वर्षात हा. जी महागाई वाढली हा. आणि जे बाकीच्या गोष्टी ज्या म्हणजे सर्व हे झालं मोदीनं म्हणजे काहीच नाही केलं व्यवस्थित. जसं पाहिजे त्या प्रकारे काहीच नाही. कोणतंच काम नाही झालेलं आहे. आणि आमच्या मतदारसंघाचा इथं आम्ही 5 वर्ष म्हणजे 5 टर्म इथं निवडून दिलेलं आहे भावनाताई गवळीला. तर तिनं सुद्धा इथं काहीच काम नाही केलेलं आहे. काहीच काम नाही. 5 वेळेस कशा निवडून आले टर्म दिलं ना फक्त पक्षाच्या नावावर शिवसेनेच्या नावावर. पक्ष बघून तुम्ही उमेदवारांना मतदान करणार आणि पुन्हा त्या खासदारांच्या विरोधात बोलणार? नाही आता नाही. आता तसं होणार नाही. आता संजय देशमुख जो आहे तो अतिशय चांगला उमेदवार आहे सध्याच्या परिस्थितीत. त्या आणि ती बाई महत्वाचं म्हणजे इथलची नाही राजश्रीताईची. ती इथली नाही. ती आमच्या वाशिम पण माहेर आहे ना त्यांचं. माहेर असू द्या ना. माहेरला काय करता? असं थोडीच आहे. नाही नाही माहेर नाही ना. लेकीला किंमत नाही. इथं हे प्रॉपर इथला आहे ना संजय देशमुख आमच्या मतदारसंघातला. ती बाई जिल्हा परिषदला निवडून नाही आली. ती आज खासदारकीला उभा केली. आणि पहिली गोष्ट जिचा नवराच कर्तृत्वान नाही तर ती बाई कशी कर्तृत्वान राहील? तुमच्या माहितीसाठी तिचा नवरा एक मिनिट जरा थांबा आता तुम्ही. तिचा नवरा खासदार होता. त्याचं हिंगोलीचं तिकीट का काटलं? का कापलं? ते कर्तृत्वान नव्हतं म्हणूनच कापलं असेल ना. नाही तर त्याचं स्वतःच्या ताटात जेवायला असून ते दुसऱ्याच्या ताटात येऊन जेवा लागला म्हणजे त्याला त्याच्या स्वतःच्या ताटात जेवता येत नसेल. तो मुस्लिम समाज टोटल हा यंदा यावेळेस या इलेक्शन मध्ये शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे सोबत आहे. टोटल महाराष्ट्रातला कुठलाही 2000 रुपये आम्हाला शेतकऱ्याला देते आणि मालाले भाव देत नाही. आता आम्हाला पैसे ते देऊ नका ना. मालाले भाव द्या ना तुम्ही. शेतकऱ्यासाठी 6000 7000 सोयाबीनला भाव द्या. तुरीला 12000 रुपये नेहमीसाठी भाव ठेवा. तेव्हा शेतकऱ्याला पुरल.
तुम्ही 4,000 रुपये 4500 भाव देता. उद्धव ठाकरे विजय होणार. बस उद्धव साहेब ठाकरेचा उद्धव ठाकरे. तुम्ही का उद्धव ठाकरे? हो आम्हाला तेच वाटतं. तुम्ही? उद्धव ठाकरे. तुम्ही? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. या तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे बस. पक्ष म्हणून कोणी नाही. जर आपण जर सर्व हिताचा विचार केला, मग रोजगार, बेरोजगार, शेतकरी, कामगार, सरकारी नोकरदार आणि व्यावसायिक या सर्वांचं जर गणित मांडलं तर यांना प्रत्येकाला आता परिवर्तन पाहिजे. त्यानंतर वोटिंग हे जनता जरी म्हणत असेल उद्धव ठाकरे तर हा यांचा आत्मविश्वास आहे, परंतु जनतेनं असं कधी सांगायलाच नाही पाहिजे की मी याला वोट करीन. आता म्हणा का या पक्षात लोक उभे राहतात, निवडून येतात, एका रात्रीत पक्षही बदलते आणि सत्ताही बदलते, मग आपलं वोट का सांगायचं? या हिशोबानं जनतेला हे पटलेलं नाही की सत्ता बदलतात रात्रीतून, त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे सोबत राहू शकते. तुमचं काय मत आहे? आमचे संजय देशमुख. संजय देशमुख का बरं? आम्हाला त्याला विकास पाहिजे वाशिमला. विकास नाही, भावनाताईंनी केला नाही का विकास? काहीच विकास नाही. 5 टर्म आमदार काहीच खासदार नाही, होते. काहीच नाही. रोजगार नाही, कोणाला काही नाही, कंपनी नाही आणली, तुम्ही काही 5 नाही वेळेस आणलं. कसं निवडून आणलं मग त्याला? 5 वेळेस आणलं ना. ताई आमच्या गावच्या होत्या म्हणून आम्ही निवडून आणलं. हा. म्हणून आम्ही ते आता त्यांना पुन्हा तिकीट मिळालं असतं तर दिलं असतं का मग? नाही नाही, यावेळेस नसते ते. यावेळेस आम्ही संजय देशमुख. 2 लाखाच्या वरती 2 लाखाची आघाडी, लीड. आघाडी, 2 आघाडी 2 लाखाच्या. हा 2 लाखाच्या लीड. अच्छा संजय देशमुख अच्छा. निवडून हे येईल. भावना ते पहिले आम्ही निवडून दिली ती उद्धव साहेब ठाकरेच्या हिशोबावर त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडून दिलेली आहे. अच्छा. पण हिनं आता ते 50 खोकीने एकदम ओके करून आणि ईडी अंदर जाऊ नाही म्हणून ती तिकडे जेलात गेली, मोदी जेल. भ्रष्टाचारी जितके आहेत यांनी म्हणजे भाजप म्हणजे गंगा नदी असते ना आपली हिंदू धर्मातली पवित्र नदी, त्याच्यात उडी मारली की आपले पाप सगळे नाहीसे होतात. त्याप्रमाणे सध्या भाजप म्हणजे गंगा नदी आहे. सगळे जितके भ्रष्टाचारी आहे ते सर्व एका ठिकाणी भाजपनं जमा केले. मोदी नदी ज्यांना पाप साफ करायचे तिथं आंघोळ करण्यासाठी मोदी नदी जायचं, तिथं पाप साफ होतात. अच्छा. असं होऊन राहिलं ना. मत म्हणजे महागाई कमी केली पाहिजे, पहिला मुद्दा आहे. याच्यामुळं कसं महागाईमुळं गरीबाचं म्हणजे सरकार गरीबाचं नाही, गरीब लोक जगू शकत नाही. काहून की महागाईमुळं. तर माझं एकच म्हणणं आहे, मोदी साहेबांनी महागाई कमी केली पाहिजे. भविष्यात येण्यासाठी तुम्हाला सर्व घटकाला घेऊन चालावं लागेल. तुम्ही चालणार ना तर काही योग्यशीर पुढच्या तुम्ही खतरा होऊ शकते. पुढच्या तुम्हाला 25 येऊ शकत ना तुम्ही, काहून की तुम्हाला कार्य करावं लागेल. अशी महागाईचा मुद्दा आहे, गरीब लोक कोण झापवल्या जाणार नाही. याच्यामुळे जर तुम्ही महागाई स्वस्ताई केली तर तुम्ही येऊ शकता भविष्यात, नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतात. आता मशाल तर आहे. मशाल आहे? अच्छा. धनुष्यबाण नाही आहे का? नाही नाही. मशाल. तुमचं काय कोणाकडे कल आहे? मशाल मशालकडे. का बरं धनुष्यबाण आहे? का बरं नाही? नाही यायनं खाल्लेले आहेत. काय खाल्लंय? खोके. खोके खाल्ले? हा किती? लय खाल्ले असतील म्हणतात याला. अच्छा. किती? आपलं माहित नाही होतं. 40 करोड खाल्ले म्हणतात. तुमचा कोणाकडे कल आहे? आमच्या इकडे आहे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. अच्छा. का बरं? नाही एकदम बरे आहेत ते. अच्छा. अच्छा. त्याच्याने काय ते तुमच्या विद्यमान खासदार भावना गवळीने कामं नाही का केली तुमची? नाही त्यानं काहीच नाही केलं. काय नाराजी आहे तुमची? नाराजी म्हणजे काहीच नाही. आम्हाला फ्रूटसाठी विकायला जागा पण दिली नाही त्यांनी. ही कोणी जागा दिली मग? आता हे संजयराव देशमुख चांगला माणूस आहे. बस हवा मोदी आने वाला है, मोदी का ही पार्टी है, आपको भी आप भी मोदी को वोट देंगे? मोदी को पक्का है. पक्का है? बस क्या कारण है? कारण ये मोदी सब संभाल ले रहा, अच्छा. सबको मिनिस्टरों को मोल ले रहा, तो अपनी क्या औकात है. हाँ मोदी चाहने वाला है, ये गारंटी है पक्की. वाशी में पूरे मोदी की सीट है. वाशी में आएगी मोदी की सीट? हाँ मोदी की सीट. शिंदे की शिवसेना है ना, उनकी उम्मीदवार है यहाँ पे. एक में मिले हुआ है ना शिंदे भी. तो महायुति का उम्मीदवार आएगा. महायुति का उम्मीदवार आएगा. हाँ महायुति का उम्मीदवार शिंदे आएगा ना. मोदी ना का मत देणार? मोदी बऱ्याच साऱ्या सुविधा उपलब्ध करते. बरेच निराधार पगारा वगैरे अजून काही भरपूर कामं करते त्याच्यामुळे. अच्छा. काय केलं तुमच्या वाशिमसाठी? काय केलं त्यांनी? रोड चांगले केले आहे. सर्व म्हणजे गोरगरिबांना पगारी चालू केले आहेत. बरेच सारे कामं केले. उद्धव ठाकरेंचे कोण आहेत उमेदवार? उमेदवार संजय देशमुख. संजय देशमुखांना देणार. हा. अच्छा. ते शिंदेच्या शिवसेनेकडे राजेश्री पाटील आहेत की? ते गद्दार आहेत.
गद्दार आहेत? हा का बरं? गद्दार देणं, गद्दाराला मत देणं. भावना गवळींचं तिकीट कापलं गेलंय म्हणून त्यांच्या जागी राजश्री पाटलांना दिलंय. हा तरी देणार नाही. का बरं? हा गद्दार असल्यामुळे उद्धव ठाकरेला पाहून मत देणार आहे. आम्ही शिंदेच्या सेनेच्या उमेदवारांना मतदान करू. अच्छा, राजश्री पाटलांना दिलंय. राजश्री पाटील. का बरं? का बरं म्हणजे मोदी साहेबांना त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे. अच्छा. मोदी साहेब जे राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत त्याच्यासाठी राष्ट्रीय मुद्द्यावरती. मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही राजश्री पाटलांना मतदान करणार. अच्छा, दुसरं काय कारण आहे? दुसरं कारण म्हणजे एक आशा आहे त्यांच्याकडून आम्हाला. अच्छा, मग इतके 5 टर्म तुमच्या भावनागवळी खासदार होत्या, त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती का काही? त्यांनी कामं केली नाही तुमची? होती ना त्यांच्याकडून. त्यांचं तिकीट कापलं गेलंय आता. ते आता वरचा प्रश्न आहे. आता नाराज आहेत ते आता. ते बघतील त्यांचा, आपल्याला राजकारणात माहित नाही ना. नाही, तुम्हाला कोण पाहिजे खासदार? आम्हाला जे मोदीसाठी सपोर्ट करतील ते हवं. मोदी साहेब येतं हे लोकशाही टिकवून राहिले नाही मेन म्हणजे. टिकवत नाहीये हा. लोकशाही. का बरं? आपल्याला आता लोकशाही ठेवायची आहे बरोबर आहे. जे एवढे अपोजिशन वाले आहेत लोक सर्व मोदी साहेब जेलमध्ये टाकून राहिले. सहसा उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल पकडा, त्यांनी एवढे एज्युकेशनल झालं, हेल्थ मिनिस्टर, हे सर्व सर्व्हिस चांगल्या दिल्लीमध्ये. आपल्या इथं तशी काय सर्व्हिस त्यांच्यासारखी आपल्याकडे काहीच नाही ना तेवढी सर्व्हिस प्रोव्हाइडर. जे एज्युकेशनल स्कूल येतं गव्हर्नमेंटचे सर्व ते प्रायव्हेट स्कूल बंद पडून राहिले, तिथं गव्हर्नमेंट स्कूल चांगले चालून राहिले. अजून काय पाहिजे? संजय देशमुखांनी काय आश्वासनं दिली तुम्हाला? त्याने तर अजून काय दिले ते नवीन येतं बरोबर. आता बघ काय संधी देणार तुम्ही त्यांना? सध्या तर आम आदमी पार्टी नाहीये वाशिम मध्ये. अच्छा. हा त्याच्यामुळे आता सध्या संजय देशमुख चालू आपण. अच्छा, मग आप नाहीये तुमच्याकडे म्हणून तुम्ही ठाकरेंच्या सेनेला मत देणार? नाही मत देणार. तुम्ही कोणाला मतदान करणार? मशाल. मशालला. हा. अच्छा, का बरं? हा? का बरं? का बरं आमचं बरं व्हायचं, हा? आमचं चांगलं होते. आपण चाललोय भाजीपाला मार्केटमध्ये, या लोकांची काय मत आहे जाणून घेऊया. काय काका, काय म्हणते वाशिमची हवा? वाशिमची हवा सध्या देशमुख चालत आहे. देशमुख? संजय देशमुख? संजय देशमुख. धनुष्यबाण नाही का? नाही नाही बिलकुल नाही. भावना गवळींचं तिकीट कापलंय. चांगलं झालं ना. चांगलं झालं. हो. का बरं? काय काम केलं इथं वाशिम मध्ये? 5 टर्म निवडून आणलंय तुम्ही त्यांना. काय एवढाला गड्डे येतं वाशिम मध्ये? हा? हो. अच्छा, हो. काय महागाई बद्दल काय म्हणणं आहे? महागाई स्थिर आहे पण पेट्रोल वगैरे जास्त आहे. राजश्री पाटील कर नाही. नाही? नाही. का बरं? काय कारण आहे? ती काय नवीन आपल्या इकडे ओळखीची थोडी आहे. माहेर आहे की त्यांचं यवतमाळ? ते कोणाला माहिती आपल्याला. तुमच्या 5 टर्म राहिलेल्या खासदार भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं इथं. ताई आता तुम्हाला माहिती आहे त्याचे कार्यक्रम पहिले आहेत. आम्हाला काय सांगायचं काम नाही. काय कापलं असेल? का कापलं म्हणजे त्याचे कार्यक्रम लय चांगले चांगले होते ना. नाही, त्यांचा सर्वे तर ग्राउंड सर्वे त्यांच्या विरोधात होता. त्याच्या विरोधात येणारच ना, कारण त्यांनी लय भरपूर कामं अडवलेली आहेत. कामं अडवली त्यांनी भरपूर. संजय देशमुख 100% येणार. कसं काय? हा या मोदी सरकारनं काय काम केलं 10 वर्षाच्या काळात? मला सांगा तुम्ही. फक्त 6,000 रुपये दिले. शेतीमालाचा भाव वाढला का? शेतीमालाचा भाव वाढला का? आजपर्यंत वाढलेला नाही. यांनी जे जातीय दंगली घडवलेल्या आहेत, एकोणएकातनी भांडणं लावण्याचे काम यांनी केले या भाजप सरकारने, आणि त्याच्यामुळे कशाबद्दल हे निवडून येतील हे मला तुम्ही सांगा पहिले. नाही, इथला खासदार तुमची कामं केली नाहीत भावना गवळींनी? एका नव्या पैशाची आमचा भावनाताईने काम केलेलं नाही. मग 5 टर्म तुम्ही त्यांना निवडून आणले. ते फक्त जातीच्या आधारावर निवडून आलेले आहेत. अच्छा, हा. तुम्ही मतदान केलं होतं त्यांना? मी कधीच केलं नाही. अच्छा, नाही. काय राग आहे तुमचा गवळींवर? काहीच नाही, पण ते जातीच्या आधारावर निवडून येतात. हो, खूप वाढली. खूप वाढली. हो. कोणाला मत करणार तुम्ही? कोणाला मतदान करणार? मतदान का? भाजप सरकारला. कोणत्या? भाजप सरकारला. कशामुळे? काय कारण आहे? बरंच हे स्कीम काढल्या ना त्यांनी. अच्छा, इथनं तुमच्या भावना गवळी 5 टर्म खासदार होत्या, 25 वर्ष खासदार होत्या. अच्छा, त्यांचं तिकीट कापलं गेलंय. आता राजश्री पाटील उमेदवार आहेत महायुतीकडनं. त्यांना मतदान करणार तुम्ही? हो. काल मोदीकडेच. मोदींकडे. हो. कसं काय? हिंदू राष्ट्र तयार करणार आहेत बस त्यांच्यासाठी. अच्छा, हो. फक्त हिंदू राष्ट्र पाहिजे, बाकी काय नको? बस, विकास बाकी वगैरे? काही नाही. रस्ते, पाणी बाकी विकास ते करतात. रस्ते पाणी तर वाशिमचे चांगले नाहीत. चांगले आहेत? नाही, चांगले नाहीत. नाहीत. मग तुमच्या खासदार होते त्यांनी काही कामं केली नाहीत का? नाही, काम कुठं केले? बंदे रस्ते बघा ना तुम्ही. हा. खराबच आहेत पूर्ण रस्ते. आपलं काय काय झालं? तरी तुम्ही मोदींना मत देणार? हो. मग राजश्री पाटील महायुतीकडनं उमेदवार आहेत. ते आम्हाला माहित नाही. मग तुम्ही मोदींचा चेहरा बघून मतदान करणार? बस. आम्ही भाजपचे मेंबरच आहे. भाजपचे मेंबर आहेत तुम्ही? भाजपचे कार्यकर्ते आहेत? हो. आज तुमच्या भावनाताई 5 टर्म खासदार होत्या, त्यांचं तिकीट कापलं गेलंय. महायुतीकडनं राजश्री पाटलांना उमेदवारी आहे, त्यांना मतदान करणार का तुम्ही? नाही, फक्त भाजप. भाजपकडनंच तर आहेत त्या. हो ना, पाटील ना? लक्षात नाही.
राजश्री पाटील हा पाहिजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे त्यांचे संजय देशमुख उमेदवार आहे तिथं त्यांना त्यांना निवडून निवडून. का बरं नवीन माणूस आहे. अच्छा ते धनुष्यबाणकडनं उभे आहेत की राजश्री पाटील पहिला मंत्री झालेला माणूस आहे. हा. हे नांदेडचे आहे, हे आपल्या इकडले आहे. माहेर आहे की त्यांचं इकडं माहेर आहे की इकडं आहे माहेर, पण हे माणूस आपल्या इकडला आहे ना. अच्छा इकडचं आहे म्हणून देताय मत काय वाटतं कोण जिंकून येईल आणि त्याची युती काँग्रेस सोबत आहे. हा. येईल तर मशाल मशालच आहे. आणि देशात कोण येईल मोदी की राहुल गांधी मोदी येईल. इथं ठाकरे पाहिजेत आणि देशात मोदी पाहिजेत मोदी येणारच आहे ना. हा. कारण का ते अनाज वनाज लोकांना द्यायला लागले काही लय व्यवस्था करून दिलेली आहे. कोण येईल निवडून वाशिमला येईल हे आपलं मोदी सरकारचं. मोदी सरकार हा. महायुतीकडनं आहेत की राजश्री पाटील उभ्या हा राजश्री पाटील उभे आहेत महायुतीकडून असं का हा या मोदी सरकारकडून हा त्याच येतील निवडून. त्याच येतील निवडून हो अच्छा हा. भावना गवळींचं तिकीट कापलं इथनं तुमच्या 5 टर्म आमदार खासदार होत्या हो हो पण ते आता 5 वेळेस त्या निवडून आल्या ना. हा. आता लोकांना काही नवीन उमेदवार पाहिजेत अशातून त्यांना तिकीट दिलं नसल. माझ्या म्हणण्यावरून सांगतो. संजय देशमुख पण आहे तिथं उमेदवार हा संजय देशमुख उमेदवार आहे तिथून कुठून याच्यावर नेरून इथून इथून असं का हा मशालकडनं ठाकरे गटाकडनं असं का नाही ते मला सांगायचं समजा सध्या हवा मोदी सरकारची आहे. जे मोदीकडून लोक येतं ते निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण पाहिलेलं आहे वाशिमची जनता काय म्हणते तुम्हाला काय वाटतं हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुमची मतं तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल कोणत्या सेनेचा कोणता उमेदवार निवडून येईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.